आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते आणि साहेबांची उपस्थितीमध्ये सर्वांना ऊर्जा मिळते असे आपले गायकवाड साहेब आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आणि व्यवस्थापन करणारे, हा कार्यक्रमाचा घाट घालणारे आपले रवी घाटे साहेब आणि उपस्थित या ठिकाणी असणारे आपले आत्ताच लीगल डिपार्टमेंटची विना ज्यांनी गळ्यामध्ये घेतले ते असे भावार साहेब, त्यांना आणि या ठिकाणी चोले साहेब आहेत, मॅडम आहेत. मॅडमची सर्वांनाच साथ असते. साहेबांच्या नंतर ह्या ऑफिसच्या सर्व कामामध्ये योगदान मॅडमचं आहे. आणि आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमाची जी आता ऑनबोर्डिंगबद्दल काही गोष्टी सांगितल्या साहेब तुम्ही याच्या अगोदर, पण ह्यामध्ये अजून काही दुरुस्ती करायची गरज आहे साहेब. ऑनबोर्डिंगमध्ये आता फॉर्म एवढा भरला हे केलं, पण काही वेळेला आता मागच्या 4-5 दिवसापूर्वीच त्या ऑनबोर्डिंगमध्ये काहीतरी चेंजेस केले. ते चेंजेस झाल्यानंतर इथं जे ऑनबोर्डिंग जे लोक करतात त्यांना ते लक्षात आलं नाही किंवा कल्पना दिली नाही. मग हे विचारलं तर हे मी केलं नाही, ते IT डिपार्टमेंटने केलं आहे. मग भूषणला विचारतं, भूषण म्हणतो मी माझ्याकडे नाही. ही टोलाटोली नको, कारण ऑनबोर्डिंग करत असताना 4 दिवसानंतर जर ते ऑनबोर्डिंग झालं नाही तर त्या वर्करचा पगार काढण्याचं टेन्शन इथल्या बसलेल्या लोकांना किती येतं हे साहेब सांगण्यात म्हणजे हे दुःख आहे आमचं. कारण त्या कामगाराचा पगार वेळेत होणं आणि त्या ऑनबोर्डिंगमध्ये जर भूषणनं कुठेतरी किडा करणं आणि परत आम्हाला सोडवायसाठी 10 जणांना फोन करायला लागलं, ही शोकांचे काय म्हणजे आपण अपडेट झालं पाहिजे, पण किती अपडेट झालं पाहिजे ह्याला पण थोडा मर्यादा आहे. कारण फील्डवर काम करताना फील्डवर काय चाललंय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आता सांगितलं ऑप्टेकचं मोबाईल अटेंडन्स ही चांगली आहे, ह्याबद्दल काय वाद नाही. आजपर्यंत साहेब चेंज केला तुम्ही, मशीनची पंचिंग आणले, सर्वांनी मशीन केल्या, आज त्या मशीनी आज पण चालू आहेत. आम्ही सर्व अटेंडन्स मशीनवर होते साहेब. एक दुसरा पर्याय आहे, काही लोक आता तुम्ही म्हणलं ऑप्टेक्सवर पंचिंग होईल, कामगाराला पण सुपरवायझरला पण इथं असणाऱ्या कळणार नाही. कामगार जर वर्ल्स वॅगनच्या गेटवर आला, मोबाईलवर अटेंडन्स करून बाहेरच्या बाहेर गेला तर या सुपरवायझरला पण कळणार नाही तो कुठं होता, हाजरी लागून जाईल. म्हणजे ह्यात काय गोष्टी आहेत. ह्याच्यापेक्षा साहेब आमचा एक सल्ला आहे, प्रत्येक कंपनीच्या गेटवर आज कंपन्या सुद्धा हुशार झाल्यात, त्या गेटवरची अटेंडन्स प्रत्येकाला कंपल्सरी करा आणि आतली अटेंडन्स दोन्हीची एक आली तर त्या लोकांना पगार काढा. तर ही खरंच चांगली गोष्ट आहे. कारण आता आम्ही चेक करतो की कंपनीच्या प्रत्येक गेटमधून सिक्युरिटी आहेत, त्यातून एकही माणूस आत येताना पंचिंग होतो किंवा त्या कंपनीला थोडेफार पैसे द्या किंवा अपडेट करा. तुमच्याकडून कुठलाही माणूस किती वाजता येईल, किती वाजता जाईल, हे सर्व तुम्हाला अपडेट मिळेल साहेब. आणि बाकी ह्या प्रोडक्टबद्दल सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक आता ह्या ठिकाणी असणारे सुपरवायझर आहेत, हे प्रत्येकाने ह्या कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत, हे प्रोडक्ट जास्तीत जास्त खपवण्याचा प्रयत्न करा. ह्यातून कंपनीचा फायदा होईल, तुम्हाला पण फायदा मिळेल. आणि साहेबांचं जे विजन आहे की आपल्याला कंपनी पुढे घेऊन जायचे, तर ते विजन लवकर मोटिवेशन तुम्हाला सगळ्यांना मिळतं. साहेबांनी आता साहेब सांगतील, आम्ही काय सांगणार, रोजच आपलं चर्चा असते. आणि पवार साहेब त्या तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरला ऑनबोर्ड, लेबर ऑनबोर्डिंग. साहेब हे लेबर नाही तिथं, हे वर्कर काम करणारे. आज या वर्करच्या मध्ये ते सुपरवायझर आहेत आणि त्यांच्यामुळे साहेब इथं आम्ही इथं उभा आहे. ते जरा चेंज करा, कारण आज आमचा वर्कर जर खुश असेल तर तुम्ही खुश आहे, आणि ते जर नाराज झाले तर इथं बसायला पण जागा मिळणार नाही. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद साहेब.